हॅलो गाईज, इंग्रजी अवघड जाण्याचं महत्त्वाचं कोणतं कारण वाटतं? टेन्स. बरोबर आहे ना? हा टेन्स खूप जणांना अवघड जातो, परंतु आज जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्हाला टेन्स कधीच अवघडच जाणार नाही. कारण आज मी घेऊन आलेली आहे एक सुपर इझी टेक्निक, सुपर इझी मेथड मी तुम्हाला सांगणार आहे. आणि या मेथडच्या सहाय्यानं तुम्हाला संपूर्ण टेन्स जो आहे तो अगदी तोंडपाठ होणार आहे. तोंडपाठ. तुम्हाला कुठेही दुसरं काहीही पाहण्याची गरज नाही. मी तुम्हाला फक्त एकच वाक्य समजावून सांगणार आहे, परंतु तुम्ही असे असंख्य वाक्य सहज करू शकणार आहात. स्ट्रक्चर, फॉर्म्युले हे सुद्धा फार घोकावे लागणार नाही आहेत. तुम्हाला सहज जमतील. आणि टेन्सच्या भीतीमुळे जे कोणी इंग्रजीचा अभ्यास करणं सोडतात त्यांना जरूर हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग बघूया. आता पहा, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की टेन्सचे महत्त्वाचे 3 प्रकार पडतात: प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. या प्रत्येकाचे पुन्हा 4 प्रकार पडतात, आहे ना? प्रेझेंटचे 4 प्रकार पडतात. कोणते कोणते? सिंपल प्रेझेंट, प्रेझेंट कंटिन्युअस, प्रेझेंट परफेक्ट आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, असे ते 4 प्रकार असतात. आता असे 4 प्रकार प्रत्येक प्रकाराचे पडतात. पास्टचे सुद्धा याच प्रकारे 4 प्रकार पडतात: सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. असेच फ्युचरचे सुद्धा पडतात. म्हणजे एकूण आपल्याला 12 टेन्सेसचा अभ्यास करायचा असतो. मग तो थोडक्यात कसा करता येईल, तर यासाठी मी थोडासा विचार करून एक टेक्निक आणली. एक शॉर्टकट मेथड म्हणू शकता तुम्ही त्याला. ती शॉर्टकट मेथड आपण बघूया. सो स्टुडंट, सर्वात पहिले तर लक्षात घ्या, आपल्याकडे जे टेन्सेस आहेत तर ते टेन्स आपण सुरुवात करूया सिंपल पासून. ओके, सो सपोज सिंपल प्रेझेंट टेन्स. मी आता तुम्हाला सुरुवातीला शॉर्टकट सांगते आहे की शॉर्टकट काय आहेत. आणि हा शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी ज्यांना कुणाला कळत नसेल हा शॉर्टकट कसा आहे, शॉर्टकट वरून कळाला तर इट्स ओके. शॉर्टकट नाही कळाला तर त्याच्यामधनं तुम्हाला मी लॉंग फॉर्म सुद्धा सांगेल आणि एक एक्झाम्पल सुद्धा आपण घेणार आहोत. सपोज आता आपला हा आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपलं स्ट्रक्चर मोठं स्ट्रक्चर असतं. सो आपल्याला हे पाठ करायला, लक्षात ठेवायला थोडंसं हार्ड वाटतं, आहे ना? प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो, त्यानंतर बाकीचे काही शब्द आणि शेवटी साधारणतः ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स असतात. अशी साधारण रचना असते. म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट असतोच. सो आपण एक शॉर्टकट मेथड लक्षात घेणार आहोत. सिंपल प्रेझेंट साठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे V1. त्यानंतर दुसरा प्रकार आपण बघूया, तो आहे सिंपल पास्ट. सो सिंपल पास्ट साठी सिंपली लक्षात ठेवायचं आहे V2. नंबर 3, त्यानंतर आपण पाहूया सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर साठी सिंपली तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विल किंवा शाल. तुम्हाला माहिती आहे आता शालचा वापर तर कमीच होतोय, त्यामुळे फक्त विल लक्षात ठेवलं तरी सुद्धा चालेल. आणि यासोबत येणार आहे V1. क्लिअर? सो हे 3 महत्त्वाचे फॉर्म्युले फक्त शॉर्टकट. बघा काय लक्षात ठेवायचे: सिंपल प्रेझेंट V1, सिंपल पास्ट V2 आणि सिंपल फ्युचर विल, शाल आणि V1. सो एवढंच. आता ही झाली शॉर्टकट अशी टेक्निक. आता ह्या शॉर्टकट टेक्निकचं रूपांतरण आपल्याला जर करायचं म्हटलं तर ते कसं करायचं ते आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने नंतर बघूया. ओके, त्याच्यानंतर हा झाला पूर्ण सिंपलचा काळ. त्याच्यानंतर आपण बघूया कंटिन्युअस. ओके, आता कंटिन्युअस साठी आपल्याला काय करावं लागतं, तर फक्त एकच शॉर्टकट लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. कंटिन्युअस साठी टू बी प्लस V4. सिंपल शॉर्टकट सांगते आहे, ट्राय टू अंडरस्टँड इट. ज्यांना नाही समजणार आहे त्यांना मी आणखी एक्सप्लेन करून सांगणार आहे. बट दिस इज इझी वे लक्षात ठेवण्यासाठी सोपी मेथड आहे. सो सिंपलचे 3 फॉर्म्युले मी सांगितले, लक्षात फक्त एवढं ठेवायचंय. मग याच्या अगोदर सब्जेक्ट घ्यावाच लागणार आहे, याच्या नंतर ऑब्जेक्ट घ्यावाच लागणार आहे. इथे पण अगोदर सब्जेक्ट येणारच आहे, मग V2 येणार आहे, नंतर ऑब्जेक्ट येणार आहे. इथे पण पहिले सब्जेक्ट येणार आहे, विल शाल येईल, त्यापुढे V1 येईल आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंटरी येईल. मग तसंच इथे पण अगोदर सब्जेक्ट येईल, सब्जेक्ट नंतर टू बीचा वर्ब येईल, टू बीच्या वर्ब नंतर V4 येईल. आतापर्यंत आपण हा जो
आहे आपला. या कोर्समध्ये आपण कालच्या परवाच्या ह्या 2-3 दिवसाचे जे आपले व्हिडिओ झालेले आहेत, आपला 7वा व्हिडिओ आहे. 6 व्हिडिओमधनं सगळं बेसिक मी तुम्हाला सांगितलेले आहे. त्यात तुम्हाला आता हेल्पिंग वर्ब माहित झालेले आहेत, मेन वर्ब माहित झालेत, वर्बचे 5 फॉर्म आपण कालच्याच व्हिडिओमध्ये पाहिले. 5च मिनिटांमध्ये आपण संपूर्ण वर्बचा अभ्यास केला होता. तो व्हिडिओ पाहिला नसेल तर जरूर पहा. हे सगळं बेसिक आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अगोदरचे व्हिडिओ पण जरूर पहा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याच्या लिंक देतच असते. सो हा झाला कंटिन्युअसचा काळ. त्याच्यानंतर सपोज आपल्याला आता परफेक्टचा अभ्यास करायचा आहे. परफेक्ट. ओके. सो परफेक्टचा अभ्यासासाठी शॉर्टकट लक्षात ठेवायचा आहे. टू हॅव प्लस V3. बघा किती शॉर्टकट, किती साधे आणि सोपे अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर्स आहेत. फार भोकायचं अजिबात काम नाही. सो म्हणून मी म्हटलं की दिस इज सुपर इझी मेथड. एक्सप्लेन करून नक्की सांगेल ज्यांना समजत नसेल. सो लास्ट प्रकार असणार आहे आपला परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके. परफेक्ट कंटिन्युअस साठी तुम्ही काय करणार आहात मग? तर आपल्याला घ्यावं लागणार आहे टू हॅव. टू हॅव तर आपल्याला घ्यावंच लागेल. त्याचबरोबर आपल्याला बीन शब्द घ्यावा लागेल आणि प्लस आपल्याला घ्यावं लागेल V4. सिंपल. बघा किती शॉर्ट मध्ये हे स्ट्रक्चर्स आहेत. आता ह्या शॉर्टकटचा उपयोग कसा करायचा आहे आणि ह्या शॉर्टकट वरून लक्षात कसं ठेवायचं आहे. आता ज्यांना टू बी क्रियापद कळतात, ज्यांना टू हॅव कळतात, बघा कालचा म्हणजे डे 6 चा डे 5 चे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये मी हे सगळं क्लिअरली दिलेलं आहे आणि ते पाठच करायला सांगितलेलं आहे. ते जर तुम्हाला पाठ असेल तर तुम्हाला टू बी कळेल, तुम्हाला टू हॅव कळेल. सो टू बी टू हॅव हे जर कळालं तर हे स्ट्रक्चर अत्यंत सोपे आहे. इट्स अ व्हेरी इझी टेक्निक. ओके. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगेल. आता पहा मी तुम्हाला सांगितलं की ही एक शॉर्टकट मेथड आहे. परंतु आपण काय पाहिलं की प्रेझेंटचे 4 प्रकार पडतात. ओके. पास्टचे 4, फ्युचरचे 4. मग 12 सूत्र असायला हवेत. पण मी 12 सूत्र दिलेली नाहीत. हे पूर्ण एक सूत्र, पुन्हा हे दुसरं, हे तिसरं आणि हे चौथं. या प्रकारे मी 4च सूत्रामध्ये त्याची मांडणी केलेली आहे. तर ती वेगळी कशी? तर सिंपल प्रेझेंट साठी V1, सिंपल पास्ट साठी V2, सिंपल फ्युचर साठी विल शाल V1. आता महत्त्वाची गोष्ट आहे कंटिन्युअस. तर कंटिन्युअसचा आपल्याकडे प्रेझेंट कंटिन्युअस पण असतो, पास्ट कंटिन्युअस पण असतो आणि फ्युचर कंटिन्युअस पण असतो. ज्यांना हे टू बी च्या वरून समजत नसेल हे कसं घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी बघा मी तुम्हाला इथे फोड करून दाखवते. सपोज प्रेझेंटचा घेतो आहोत आपण. पहिला प्रकार आपण प्रेझेंटचा लिहूया. सो टू बी. मग कंटिन्युअसचा टू बी घ्यायचंय फक्त. तर प्रेझेंटचा जेव्हा काळ असेल तेव्हा टू बी प्रेझेंटचं घ्यायचं. प्रेझेंटचं टू बी म्हणजे येणार एम, इज, आर आणि प्लस हा V4. सो हा असणार आहे V4. आता कंटिन्युअस मध्ये पास्ट कंटिन्युअस जर असेल, बघा मी इथे लिहिते तुमच्यासाठी पास्ट कंटिन्युअस. तर पास्ट कंटिन्युअस साठी काय येतं मग? तर पहा पास्ट कंटिन्युअस साठी येईल वॉज किंवा वर प्लस याच्याही पुढे आपल्याला घ्यावं लागेल V4. तसंच फ्युचर. आता आपण फ्युचरचा जर विचार केला तर आपल्याला काय घ्यावं लागतं बघा. विल बी किंवा शॅल बी प्लस V4. म्हणजे बघा हे एवढं सगळं पाठ करावं लागतं आपल्याला. त्याच्याऐवजी मी तुम्हाला हे शॉर्टकट सांगितलंय. सो दिस इज शॉर्टकट. हा एक सुपर इझी मेथड आहे ही. या सुपर इझी मेथडने ज्यांना कळत नाहीये टू बी काय आहे त्यांनी हे टू बी लक्षात घ्यायचे आहे. मग प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर हे सूत्र असेल, पास्ट कंटिन्युअस असेल तर हे सूत्र असेल, फ्युचर कंटिन्युअस असेल तर हे असेल. ह्या तिन्हीला सगळ्यांना एकत्रित आपण टू बी लिहिलेलं आहे. त्यामुळे हे शॉर्टकट लक्षात ठेवायला सोपं जातं तुम्हाला. सो दिस इज द शॉर्टकट. आता टू हॅवचं जेव्हा शॉर्टकट आपण यूज कराल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला काहीशी याच प्रमाणामध्ये शॉर्टकट यूज करता येते. थोडंसं आपण खाली घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की शॉर्टकट आपल्याला कशी वापरायची आहे. सो यासाठी आपण खाली घेऊया. सो आता याची शॉर्टकट मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीनं घेता येतं. तर आता सपोज आपण प्रेझेंट घेतो आहोत परफेक्ट साठी. सो परफेक्ट साठी प्रेझेंट काय येईल? हॅव किंवा हॅज घ्यावं लागेल प्लस V3. पास्ट जर घ्यायचं असेल आपल्याला
तर पास्ट साठी काय येईल, हॅड प्लस V3. फ्युचर जर घ्यायचं असेल आपल्याला तर येईल विल हॅव किंवा शॅल हॅव आणि प्लस V3. बघा किती सिंपल असे स्ट्रक्चर्स तयार होतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला खूप इझी अशा प्रकारे जातं. हे एवढं असं पाठ करण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही सिंपली हे लक्षात ठेवलं तरी सुद्धा तुम्हाला सहज वाक्य करता येतात. आता हे सूत्र मी इथं लिहिलेलं होतं शॉर्टकट वालं, ते इथं लिहिते मी. टू हॅव प्लस बीन प्लस V4. ओके, हे आहे त्याचं शॉर्टकटचं सूत्र. सो जे मी इथं राऊंड करून गोल मध्ये दाखवलेलं आहे हे सगळे शॉर्टकटचे स्ट्रक्चर्स आहेत. दिस इज द शॉर्टकट इझी मेथड. जी इझी मेथड म्हटले मी ती दिस इज इझी मेथड. आता याचे सुद्धा पुन्हा आपल्याला 4 प्रकार कशा पद्धतीने करता येतात तर याच पद्धतीने करायचे आहेत. फक्त बघा हॅव हॅजच्या नंतर बीन शब्द घाला आणि V3 च्या ठिकाणी V4 घाला. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे हे सुद्धा स्ट्रक्चर जे आहे ते पक्के होणार आहे. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. आपण एक्झाम्पल बघूया. येस स्टुडंट, आता तुम्हाला समजलं असेल की इझी कोणती मेथड आहे. ही इझी मेथड आहे आणि ही तुम्ही नेहमी वापरता. जी मी बाणांच्या सहाय्याने दाखवलेली आहे ही मेथड तुम्ही नेहमीच वापरता, पण ती हार्ड वाटते. पण जर ही समजत नसेल तर त्यासाठी मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता पाहूया एक एक्झाम्पल. आणि हो, मी एक्झाम्पल करेल पण तुम्हाला सुद्धा ते सहजच जमणार आहे. बघा कशा पद्धतीनं. आता आपण एक वाक्य घेऊया. सुरुवात करूया आपण सिंपल प्रेझेंट पासून. ठीक आहे. सो सपोज सिंपल प्रेझेंट मध्ये मी घेते आहे सब्जेक्ट घेतलाय मी आय, तर मला वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरावा लागेल आय वर्क, मी काम करते. ओके, सपोज आपण घेतलाय सिंपल पास्ट. सो सिंपल पास्ट मध्ये मला घ्यावं लागेल सब्जेक्ट मी ठेवेल आय. मला सिंपली काय करावं लागेल, वर्बचा सेकंड फॉर्म घ्यावा लागेल कारण आपल्याला इथं V2 दिलेला आहे. आणि वर्बचे फॉर्म काय असतात हे आपण डे 6 च्या व्हिडिओ मध्ये पूर्णपणे शिकलोय. तो व्हिडिओ जरूर पहा जर तुम्हाला ते येत नसेल तर. V2 फॉर्म आपण घेतलेला आहे. आता आपल्याला सिंपल फ्युचर कडे जायचं आहे. सो सिंपल फ्युचर मधला शॉर्टकट काय सांगतो आपल्याला, विल शॅल घ्या आणि V1 घ्या. पण प्रत्येक वाक्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट घ्यावा लागतो, त्याच्यानंतर विल घ्यावा लागेल किंवा शॅल घ्यावा लागेल. सो आय शॅल पण तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म जसं की इथं सांगितलेला आहे तो आपण घेतलेला आहे. आता आपण कंटिन्युअसचे वाक्य करूया. कंटिन्युअसचं आपल्याला स्ट्रक्चर काय सांगतो, टू बी प्लस V4. ठीक आहे, टू बी प्लस V4. पण आता कंटिन्युअस घेत असताना आपण सुरुवातीला प्रेझेंट कंटिन्युअस घेऊया. प्रेझेंट कंटिन्युअस. आता ह्या शॉर्टकट मेथडने आपण प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य कसं लिहायचं, हे टू बी आणि V4 घ्यायचंय आपल्याला. एवढंच लक्षात आहे, प्रेझेंट कंटिन्युअसला टू बी प्लस V4 येतो. मग पहिले टू बी घ्या. पहिले एक सब्जेक्ट घ्या जो तुम्हाला हवाय आय, त्याच्यानंतर टू बी घ्या. प्रेझेंटचे टू बी काय आहे, एम इज आर, त्यातला एम येतो इथं. आणि V4 म्हणजे जो मेन वर्ब आहे त्याला आपल्याला ING लावावं लागतं. सो आन्सर येईल आय एम वर्किंग. बघा ह्या शॉर्टकट मेथड वरूनच प्रेझेंट कंटिन्युअसचं वाक्य लिहिलंय. आता तुम्ही पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस लिहा बरं. तुम्हाला येतं का बघूया. पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. सिंपली काय करणार आहात तुम्ही, आता पास्ट कंटिन्युअस मध्ये लिहायचे. बघा प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये आपण ह्या तिन्हीपैकी एक क्रियापद घेतलं इथं. सिंपली तुम्हाला काय करावं लागतं, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस मध्ये वाक्य करत असताना सिंपली तुम्हाला हा एम चेंज करावा लागतो. सब्जेक्ट तो तुमचा हाच राहणार आहे की नाही. हाच ठेवला तुम्ही सर्वांनी, सब्जेक्ट ठेवला ना, राईट. मग आता पास्ट कंटिन्युअसचं वाक्य करताना काय करायचंय, हा पास्ट कंटिन्युअस वॉज वर इथे सांगतो टू बी, फक्त टू बी सांगतो. तुम्हाला जर टू बी पास्टचं पार्ट असेल तर वॉज वर तुम्हाला पार्ट असेल. ओके, सो टू बी पास्टचं कोणतं आहे, वॉज आणि वर आहे. सो आयच्या पुढे आपण घेतो वॉज आणि सिंपली वर्किंग तर जशाल तसं राहील कारण V4 घ्यायचं आहे आपल्याला. किती सिंपल आहे, अतिशय सिंपल. सो फ्युचर कंटिन्युअस मध्ये सुद्धा काय येईल मग, आता फ्युचर कंटिन्युअस मध्ये विल बी किंवा शॅल बी घ्यायचं आहे. तो नाही पाहिला शॉर्टकट वरून जात असाल तर टू बी. मग टू बी जर तुम्हाला पाठ पाहिजे की फ्युचर मध्ये
मध्ये टू बीचं क्रियापद कोणतं येतं, विल बी किंवा शॅल बी येतं. आणि मग आपल्याला त्यातला एक चूज करावं लागेल. तुम्ही विल बी, शॅल बी कोणतंही लिहा चालेल. विल बी वर्किंग, आय विल बी वर्किंग. सो दिस इज व्हॉट अबाउट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यानंतर आपण घेऊया प्रेझेंट परफेक्ट. बघा प्रेझेंट परफेक्ट. ओके, आता प्रेझेंट परफेक्टचं सूत्र आपल्याला काय सांगते, टू हॅव प्लस V3. सब्जेक्ट ॲज इट इज ठेवा. हा सब्जेक्ट आय घेतोय, सो सब्जेक्ट मी ॲज इट इज ठेवला. त्याच्यानंतर टू हॅवचं क्रियापद घ्यायचंय आपल्याला, प्रेझेंट मधलं घ्यायचंय. इथं सूत्रात काय सांगितलंय, फक्त टू हॅव घ्या. परंतु प्रेझेंटचं जर परफेक्ट टेन्स असेल, हा परफेक्ट टेन्सचं सूत्र घेतोय पण प्रेझेंटच्या परफेक्टचं, म्हणून प्रेझेंट परफेक्ट मध्ये येतात हॅव किंवा हॅज. सो आयच्या पुढे काय येतं, तर मग लिहा हॅव, आय हॅव. आणि वर्बचा थर्ड फॉर्म घ्यायचा आहे. वर्बचा थर्ड फॉर्म येतो वर्कड. राईट, क्लिअर. सो या मेथडनी तुम्हाला बाकीचे सर्व वाक्य जे आहेत तुम्हाला ते सहज सहज करता येणारच आहेत नक्कीच, हो ना. सो मी 1 मिनिटाचा वेट देते. तुम्ही त्या 1 मिनिटामध्ये पटापट हे वाक्य मला करून दाखवायचे आहेत. बघूया कुणाकुणाचे वाक्य करेक्ट येतात आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखी काही वाक्य देईन. सो जस्ट टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. सो पहा स्टुडंट, आहे की नाही सुपर इझी मेथड. या सुपर इझी टेक्निकच्या सहाय्याने आपण हे 12ला 12 वाक्य जे आहेत ते इंग्रजीमध्ये करू शकलो. आता तुम्ही हे एक वाक्य मी इथं लिहिलेलं आहे, आय वॉक. एक मी लिहिले, बाकीचे 11 वाक्य तुम्हाला करायची आहेत. सो मी हे वाक्य जे आहे ते सिंपल प्रेझेंटचं लिहिलेलं आहे. तुम्ही सिंपल पास्ट कराल, सिंपल फ्युचर कराल, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस, सर्व काही 12ला 12 म्हणजे राहिलेले 11 वाक्य तुम्ही करणार आहात. मी सिंपल प्रेझेंटचं दिलेलं आहे. सो हे वाक्य तुम्ही स्वतः कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर टाका. थोडासा वेळ लागला तर हरकत नाही, परंतु टेन्सच्या नावासहित टाका, म्हणजे तुम्ही कोणत्या टेन्सचे वाक्य करत आहात ते करेक्ट आलं का नाही याचा रिप्लाय मला तुम्हाला देता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या टेक्निकलाच समोर ठेवा. मी याच्या अगोदर जे एक्सप्लेनेशन दाखवलं ते समजणार नाही त्यांच्यासाठी, बिगिनर्स साठी, पण ज्यांना टू बी कळतं, ज्यांना टू हॅव पार्ट आहे एक्झॅक्ट काळानुसार, तर त्यांच्यासाठी फक्त हा शॉर्टकट फॉर्म्युलाच लक्षात ठेवा आणि याच्याच सहाय्याने तुम्ही टेन्स जो आहे त्याचा अभ्यास करा. सो टेन्स जो आहे या पद्धतीचा कधीच विसरत नाही आणि यावरून तुम्हाला नंतर वॉइस शिकायला सुद्धा खूप सोपं जातं. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं दिसत नाही, नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि हो लाईक करा, हाईप करा. हाईप करायला विसरू नका. 10वी बोर्डचे व्हिडिओ आपले लवकरच येणारच आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पोकन क्लासची टेन्सनुसारची जी प्रॅक्टिस आहे तीही पुढच्या सेशनमध्ये आपली सुरू होईल. त्याच्या ऑडिओ क्लिप ज्या आहेत त्या मी तुम्हाला ग्रुपवर टाकत जाईल. आपला ग्रुप जरूर जॉईन करा. थँक्यू सो मच फॉर विजिटिंग. थँक्यू.